6 कार्बन. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ओके, मला एक्सपेक्टेड नव्हतं तुम्हाला एवढं लक्षात येईल लवकर. व्हेरी गुड. ओके, ही चेन सिलेक्ट केली तुम्ही. करेक्ट. 1 2 3 4 5 6. 6 कार्बनचा पॅरेंट आहे. पॅरेंट म्हणजे लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची, तर ही लॉंगेस्ट चेन आहे. व्हेरी गुड. नाव आता नंबरिंग करूयात. तर मला सांगा, मी जिथे स्टार करते ह्या साईडने आपण नंबरिंग करणार की आपण इथून नंबरिंग करणार? जिथे मी सर्कल करते तिथून कुठून नंबरिंग करूयात? नंबरिंगचा रूल असा आहे, ज्या साईडने आपला सबस्टिट्यूएंट जवळ आहे त्या साईडने आपण नंबरिंग करणार. सर्कल केलंय तिथून. बरोबर, करेक्ट. ज्या साईडने आपण सर्कल केले त्या साईडने आपण नंबरिंग करूयात. दॅट इज 1 2 3 4 5 6. हां, सांगा, नाव सांगता येईल मला ह्या कंपाऊंडचं? थर्ड पोझिशनला कोणता सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे? सांगा. थर्ड पोझिशनचं सबस्टिट्यूएंट कुठलं आहे? 3 मिथाइल हेक्सेन. करेक्ट साक्षी, बरोबर. 3 मिथाइल हेक्सेन. व्हेरी गुड. दिस इज 3 मिथाइल हेक्सेन. बरोबर आहे. नेक्स्ट, आता जर आपल्या कंपाऊंडमध्ये एकापेक्षा जास्त सबस्टिट्यूएंट अटॅच असतील, म्हणजे एकापेक्षा जास्त जर ग्रुप्स अटॅच असतील, तर आपण त्याला कसं नाव देऊयात पाहूयात. पहा, CH3 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 CH3. लॉंगेस्ट चेन किती कार्बनची आहे? येस, लॉंगेस्ट चेन किती कार्बनची होईल इथे? तुम्ही कसंही जा, असं जरी गेलं तरी 3 कार्बनची, तुम्ही असं जरी गेलं तरी 3 कार्बनची लॉंगेस्ट चेन. हां, करेक्ट. सो आता नंबरिंग केलं जर आपण, तर नंबरिंग कुठूनही करा, सेम असेल. 1 2 3. आता पहा, सेकंड पोझिशनवर 2 मिथाइल ग्रुप आहे. आतापर्यंत आपण एकाच मिथाइल ग्रुपबद्दल पाहत होतो, पण आता इथे सेकंड पोझिशनला 2 मिथाइल ग्रुप प्रेझेंट आहेत. मग आता आपण ह्याचं नाव कसं लिहूयात? मग आता पहा, 2 सेकंड पोझिशनवर 2 2 म्हणजे 2 सेकंड पोझिशनवर 2 मिथाइल, देअरफॉर 2 2. हाऊ मेनी मिथाइल्स? 2 मिथाइल्स, देअरफॉर डायमिथाइल. आणि पॅरेंट कोण आहे? येस, मी नाव खाली लिहिते इकडे फक्त. प्रोपेन. करेक्ट, व्हेरी गुड. नाव इथे लिहूयात फक्त. इट इज 2 2 डायमिथाइल प्रोपेन. ओके, बरोबर. नाव सी द नेक्स्ट. नेक्स्ट तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. मी फक्त 1-2 मिनटं थांबेल एक्झाम्पल लिहून. तुमचा पेन आणि पेन्सिल तुमच्या हातात ठेवा, पेन आणि नोटबुक, आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. ह्याचं नाव CH3 CH Yes, try to write the name of the compound. Select the longest chain, give numbering. हाँ, लॉन्गेस्ट चेन किती कार्बनची आहे? 5. हां, बरोबर. लॉन्गेस्ट चेन ही 5 कार्बनची. करेक्ट. नाव काय येईल सांगू शकताय? पेंटेन. ओनली पेंटेन श्रावणी? नाही. हां, मग पूर्ण नाव सांगा.
येस करताय तुम्ही. पेंटेन हा लॉंगेस्ट चेन आहे, दिस इज करेक्ट. ओके, आता तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला नंबर कोणत्या साईडने करायचा आहे, बरोबर. हां, मग पहा इथून जर नंबरिंग करायला गेलो तर 1 2 सेकंड पोझिशनवर मिथाईल ग्रुप आहे. इकडून जर नंबरिंग करायला गेलो तर 1 2 आणि थर्ड पोझिशनवर मिथाईल ग्रुप येतो. मग आपला लोवेस्ट लो कंट्रोल काय सांगतो की ज्या साईडने जवळ असतो आपला सबस्टिट्यूएंट त्या साईडने आपण नंबरिंग करणार. सो वी आर गोइंग टू नंबर फ्रॉम दिस साईड 1 2 3 4 आणि हा आहे 5th, 5 कार्बनची लॉंगेस्ट चेन. हां, मग आता सेकंड आणि थर्ड पोझिशनला 2 मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून आपण इथे लिहूया 2,3 डाय मिथाईल पेंटेन. 2,3 डाय मिथाईल पेंटेन. ओके, आता पहा एखादा बॉन्डलाईन फॉर्म्युलाचं आपण नॉमेनक्लेचर करूयात. करा बरं ह्याला नॉमेनक्लेट. हां, हा फॉर्म्युला तर लक्षात आहे ना, बॉन्डलाईन फॉर्म्युला. हे सगळे CH3 CH आहेत, त्याला बॉन्डलाईन मध्ये लिहिले आपण. लॉंगेस्ट चेन किती कार्बनची आहे? 5. Very good. It is 5 carbon atom. From which end we can number this? From this dot end or from this line end? Dot end. Okay. See, when we are going from the dot end, if you are going from the dot end, the substituent comes at a third position. बरोबर ना. ज्यावेळेस आपण डॉट एंड कडून जाऊयात तर तुमचा सबस्टिट्यूएंट म्हणजे ब्रांचिंग ही तिसऱ्या पोझिशनला येते. पण जर तुम्ही ह्या एंडनी गेलात तर तुमची ब्रांचिंग कोणत्या पोझिशनला येते? सेकंडलाच. हां, मग लोवेस्ट लो कंट्रोल काय सांगतो की तुमच्या सबस्टिट्यूएंटचा जेवढा लोवेस्ट नंबर त्या साईडने तुमची ब्रांचिंग, बरोबर. म्हणून आपण त्या एंडनी ब्रांचिंग नाही करणार, आपण ह्या एंडनी ब्रांचिंग करणार. So therefore it is 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 6 6 कार्बनचा पॅरेंट. आता 2 आणि 4 पोझिशनला 2 मिथाईल ग्रुप. सो वी कॅन राईट हिअर 2 4 डाय मिथाईल. हा पॅरेंट काय सांगा? हेक्झेन. ओके, हे झालं सगळं अल्केन बद्दल, सॅच्युरेटेड कंपाऊंड बद्दल, ब्रांच्ड कंपाऊंड बद्दल. आता जर पुढे आपण थोडेसे नॉमेनक्लेचर अल्किन किंवा अल्काइनचे केले तर त्यांना कसं करूयात पहा. नॉमेनक्लेचर्स ऑफ अल्किन ऑर अल्काइन. तुम्हाला माहिती आहे की अल्केनमध्ये आपण ANE लिहितो, जसं आतापर्यंत आपण लिहित आलो पहा. इथे आपण लिहिला हेक्झेन, इथे आपण लिहिला पेंटेन, लाईक दिस ANE अल्केन साठी. पण अल्किन साठी आपण लिहितो ENE. मग जर पाहूया, इफ द कंपाऊंड इज लाईक दिस CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 असा जर कंपाऊंड असेल तर ह्याला नॉमेनक्लेट कसं करूयात पहा. फर्स्ट ऑफ ऑल गिव्ह द नंबरिंग. आता कोणत्याही साईडने नंबरिंग गेले तरी डबल बॉन्ड तुमच्या सेम पोझिशनवर येतो, म्हणून आपण नंबरिंग समजा ह्या साईडने केलं 1 2 3 4. टोटल कार्बन्स आर 4. जर वी कॅन राईट हिअर ब्यूट किती कोणत्या पोझिशनवर डबल बॉन्ड आहे? लोवेस्ट पोझिशन कन्सिडर करायची ऑलवेज. 2 3 मध्ये डबल बॉन्ड आहे म्हटल्यावर लोवेस्ट पोझिशन 2 आहे. सो वी कॅन राईट हिअर ब्यूट 2 इन. ब्यूट
टू इन. बरोबर. तुम्हाला हे तर माहिती आहे की अल्केनसाठी आपण काय लिहितो. अल्केन दॅट इज ANE, अल्कीन दॅट इज ENE, आणि फॉर द अल्काइन दॅट इज YNE. therefore we write here इथं अल्कीन आहे, सेकंड पोझिशनवर डबल बॉन्ड आहे, टोटल कार्बन आहेत 4. therefore we can write here ब्यूट2इन. आता ह्याच्यासारखं एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करून सांगा मला. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH CH3. yes, try to solve this. येस, सांगेल का कुणी? Butane. हा एलिस, तुम्ही तुमचं माईक ज्यावेळेस ओपन करताय ना त्यावेळेस ॲटलिस्ट बोला, नंतर माईक बंद करा. ते काय होतंय की इथे ऐकायला नाही येते, तुम्ही जे पटकन बोलून जाताय ना लक्षात नाही येत. Butane. ब्यूटीन. No, it is not a butane. How many total carbons are present? मॅम कोणतं असलं काय वापरायचं. काय? पेंटेन. हा, 5 कार्बन असतील. 5 कार्बन असतील तर पेंटेन. तिला ब्युटेन होतं मग ब्युटेन. हा, कुठे मागच्या एक्झाम्पल मध्ये का? हो. मागच्या एक्झाम्पल मध्ये 4 कार्बन होते बरोबर. तर 4 कार्बनला लिहितात ब्यूटेन. पण कधी? ज्यावेळेस तो अल्केन असेल तर. पण हा अल्कीन आहे, इथे डबल बॉन्ड आहे, म्हणून आपण इथे काय लिहिला? ब्यूटेन. ब्यूटेनचा आपण ANE काढून टाकला. पहा, ब्यूटेन लिहायला पाहिजे होता पण हा ANE आपण काढून टाकला आणि तिथे लिहिला आपण ब्यूटीन. ब्यूटीन समजतंय. पण मग ब्यूटीनचा डबल बॉन्ड कोणत्या पोझिशनवर आहे? दुसऱ्या पोझिशनवर आहे, म्हणून तिथे आपण पोझिशन पण दाखवली की 2 ब्यूटीन. हे ANE कधी लिहितो आपण? ज्यावेळेस अल्केन असतो. अगोदर तुम्हाला अल्केन, अल्कीन, अल्काइन समजतात का? हा, अल्केन म्हणजे काय? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अल्कीन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि अल्काइन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हा, करेक्ट. आता ट्रिपल बॉन्ड. हा, इथे जर गेलात तुम्ही खाली तर इथे पण अल्कीन आहे. आता लॉंगेस्ट चेन तुम्हाला सिलेक्ट केलं तुम्ही. नंबरिंग कोणत्या साईडने करूयात? माझा जिथे कर्सर आहे त्या साईडने करूयात नंबरिंग? नाही. नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर नंबरिंग आपण कोणत्या साईडने करणार आहोत? त्याच्या अपोजिट साईडने करणार आहोत. त्याचं रिझन काय आहे ह्या साईडने नंबरिंग करण्याचं? येस, डबल बॉन्ड जवळ आहे त्या साईडने, बरोबर ना? हा, आता टोटल कार्बन किती आहेत? 5. म्हणजे काय येईल? पेंट. कोणत्या पोझिशनवर डबल बॉन्ड आहे? 2. 2. डबल बॉन्ड म्हणजे काय लिहितो आपण? इन लिहितो. ENE. सो पेंट 2 इन. समजलंय? आता पहा, हे एक्झाम्पल करा बरं. एकदम सोपं एक्झाम्पल आहे. फक्त लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा, नंबरिंग करा. ब्यूट. हा,
One. One. N. इन. व्हेरी गुड. करेक्ट. ब्यूट वन इन. करेक्ट आहे. ओके. ठीक आहे. आता आपण पाहिलं एक एक डबल बॉन्ड असेल तर काय ते लिहिलं आपण. आता पुढे जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त डबल बॉन्ड असतील तर मग काय करूयात ते पाहूयात. पहा, फॉर एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH CH डबल बॉन्ड CH2 असं जर कंपाऊंड असेल तर काय करूयात. सी नंबरिंग आता आपण ह्या साईडने करणार. बरोबर. Pen. हा पेंट 5 कार्बन आहेत. नंबरिंग इकडून करूयात कारण ह्या साईडने फर्स्ट पोझिशनवर डबल बॉन्ड येत आहे. 3 4 5. ओके. आपण लिहिलं इथे पेंट. Pen. Two. हा पेंट 2 And three. पेंट 2 नाही 1 येईल ना. फर्स्ट पोझिशनलाच डबल बॉन्ड आहे. आपण लोवेस्ट लोखंड घेतलं. One. सो पेंट 1 One and three. 1 3. बरोबर. डबल बॉन्ड किती आहेत आता. Ten. डबल बॉन्ड किती आहेत. Two. 2 आहेत. सो वी कॅन राईट डाईन. डाय म्हणजे 2. 2 इन. 2 डबल बॉन्ड. सो वी कॅन राईट डाईन. समजले. Yes, ma'am. ओके. चल अजून एक एक्झाम्पल करूयात ह्या टाईपचा. सांगा बरं नाव. Exam. काय येईल. Hexane. Hexane. मग एकच डबल बॉन्ड आहे का तिथे. Nine. Two. हां मग. Hex. One. हां हेक्स 1. Five. व्हेरी गुड. 5. Dine. करेक्ट. डाईन. ओके. आलं लक्षात. करेक्ट. बरोबर आहे. आता पुढचं एक्झाम्पल आपण असं पाहूया की ज्यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल. सी मी तुम्हाला सगळे नॉमेनक्लेचरचे टाईप शिकवते. बरोबर. तर तुम्ही एक्झाम्पल थ्रू ते सगळे टाईप शिकताय. आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा. जर आपल्याकडे ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण कसं नाव देणार त्या कंपाऊंडला. CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH3. छोटं एक्झाम्पल घेतलं बेसिक अगोदर. आपण ह्याला नाव देऊयात. आता नंबरिंग करूयात. 1 2 3 4. 4 कार्बन म्हणजे आहे ब्यूट. बरोबर. ब्यूट 2. काय लिहूयात बरं. ट्रिपल बॉन्ड. Y. व्हेरी गुड. इट इज YNE. Very good. ओके. ब्यूट 2 वाईन. समजतंय. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH2 CH2 CH3. सांगा बरं नाव. Pen. नो इट इज नॉट अ Pen. No, it is not a pen. पेंट नाही येणार तो. Pen नाही येणार तो. Hex. Hex. करेक्ट. इट इज अ हेक्स. पूर्ण नाव सांगण्याचा प्रयत्न करा. Hex. Two. Hex. Two. बरोबर आहे. हेग्स 2 YN. Two. Two. Y.
वाईन. बरोबर, करेक्ट. आता जर सेम कंपाऊंडमध्ये 2 ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतील तर काय करूयात पहा. सी ट्रिपल बॉन्ड सी, CH2, सी ट्रिपल बॉन्ड CH. असं जर कंपाऊंड असेल तर ह्याला कसं नाव देऊयात पहा. फर्स्ट ऑफ ऑल नंबरिंग करूयात. मला सांगा, फ्रॉम विच एंड वी कॅन नंबर. कॅन आय नंबर फ्रॉम दिस एंड? Yes, ma'am. Yes, ma'am. करेक्ट. ओके, तुमचा तो रूल पक्का लक्षात राहिला. ठीक आहे. सो नाउ वी आर गोइंग टू नंबर दिस एंड. 1 2 3 4 5 आणि 6. 6 कार्बन म्हणजे असतो हेक्झेन. ठीक आहे. हेक्सेन. हां हां, मग आता काय होईल. हेक्स. सांगा. 1, 4, येस. wine. करेक्ट. ओके, आता सेम कंपाऊंडमध्ये जर डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोघेही जर असतील तर काय करूयात ते पाहूयात पहा. इट द सेम कंपाऊंड विच possesses डबल बॉन्ड as well as ट्रिपल बॉन्ड. HC ट्रिपल बॉन्ड C, CH2, CH डबल बॉन्ड CH2. असं जर कंपाऊंड असेल तर ह्याचं नाव कसं करणार आहोत आपण पहा. ज्यावेळेस सेम कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्यावेळेस ऑलवेज त्यावेळेस ऑलवेज हां त्यावेळेस ऑलवेज आपल्याला प्रेफरन्स डबल बॉन्डला. ओके, ह्या डबल बॉन्डला आपण प्रेफरन्स देणार आहोत लिहिताना. आता पहा, या साईडनी पण फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे पहिलाच कार्बन आहे हा ट्रिपल बॉन्डचा आणि इकडनं पण हा पहिलाच कार्बन आहे ट्रिपल बॉन्डचा. पण आपण प्रेफरन्स देणार आहोत डबल बॉन्डला कारण अल्फाबेटिकली इन मधला ई आधी येतो दॅन वायनी. बरोबर ना. अल्फाबेटिकली ई अगोदर येतो म्हणून आपण प्रेफरन्स इनला देतो म्हणजे डबल बॉन्डला देतो. सो 1 2 3 4 आणि 5. 5 कार्बन. 5 कार्बन म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय असतं. इट इज पेंट. पहिल्या पोझिशनवर आहे पेंट इन आणि 4 वाईन. हे ह्याचं नाव आहे. Wine. एकदा चेक करा तुम्हाला नाव समजतंय का पहा एकदा. टीचर मला हे समजले का की नाही? Yes, ma'am. नाही समजलं मॅडम. ओके. सी, आता सेम कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड पण आहे आणि ट्रिपल बॉन्ड पण आहे. बरोबर, आपण असा कंपाऊंड घेतला की ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड पण आहे आणि ट्रिपल बॉन्ड पण आहे. मग ज्यावेळेस असा कंपाऊंड येईल त्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स कुणाला देणार. डबल बॉन्डला आधी प्रेफरन्स देणार. त्याचं रिझन काय आहे. अल्फाबेटिकली ई आधी येतो वायच्या अगोदर म्हणून आपण डबल बॉन्डला प्रेफरन्स देतो. आता ह्या कंपाऊंडमध्ये किती कार्बन आहेत टोटल. 5 कार्बन आहेत म्हणून आपण इथे लिहिलं पेंट. ओके, पहिल्या पोझिशनवर डबल बॉन्ड आहे म्हणून आपण इथे लिहितो 1 इन. पण ज्यावेळेस आपण इथे असं डबल आणि ट्रिपल बॉन्ड मिक्स असेल त्यावेळेस ई आणि ईचा ई देखील आपण काय करतो काढून टाकतो. ई एन लिहितो फक्त. 1 इन आणि चौथ्या पोझिशनला काय ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्डला आपण लिहित असतो वाय एन ई. सो वी कॅन राईट हिअर 1 इन 4 वाईन. समजलंय? हो. ओके, ठीक आहे. सी, आता नेक्स्ट नॉमेनक्लेचर करूयात. दॅट इज अ नॉमेनक्लेचर ऑफ डिफरंट फंक्शनल ग्रुप. वेगवेगळे फंक्शनल ग्रुप जर असतील तर त्यांचं नॉमेनक्लेचर कसं करूयात ते अगोदर पाहूयात. फॉर एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल CH3 CH2
CH2OH. आता हा जो फंक्शन, आता ह्याच्यासाठी तुम्हाला सगळे फंक्शनल ग्रुप माहिती पाहिजेत, की जे फंक्शनल ग्रुपसाठी मी एक पूर्ण लेक्चर घेतलं होतं, बरोबर? तर ते तुम्हाला लिहून दिलेले आहेत सगळे, ते फंक्शनल ग्रुप तुम्हाला माहिती पाहिजे. आता हा OH म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप आहे? अल्कोहोल. व्हेरी गुड, इट इज अल्कोहोल. आता ज्या साईडने तुमचा फंक्शनल ग्रुप जवळ त्या साईडने आपण नंबरिंग करणार. ठीक आहे, मग आता आपण नंबरिंग करूयात या साईडने. 1 2 3. पॅरेंट किती कार्बनचा आहे? 3 कार्बनचा आहे, म्हणजे तो आहे प्रोपेन. ठीक आहे, मग ह्याचं नाव काय येईल पहा. इट इज प्रोपान. प्रोपेन मधला ई काढून टाकायचा, प्रोपान लिहायचं. प्रोपान 1 ओल. कारण जे अल्कोहोल असतात त्यांना आपण फंक्शन ग्रुप ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस ओल म्हणून लिहित असतो. ठीक आहे, आता पहा अल्कोहोलचं सेकंड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. CH3 CHOH CH2 CH3. Can you tell me the name of the compound? ब्युटेन. ब्युटेनॉल. ब्युटेनॉल. तरी पण स्पेसिफिक पहा बरं. ब्युटेन. ब्युटेन टू ऑल. व्हेरी गुड श्रेयांश. ब्युटेन 2-OL. करेक्ट. सी, आता आपण नंबरिंग इथून केलं 1 2 3 आणि 4. सो द नेम ऑफ कंपाऊंड इज ब्युटेन 2-OL. श्रावणी, तुझे ब्युटेनॉल सांगितला होता बरोबर, त्याचा मिनिंग असा होतो पहा. CH3 CH2 CH2 CH2OH. ज्यावेळेस तो पहिल्या पोझिशनला असतो ना त्यावेळेस आपण पोझिशन कन्सिडर न करता ह्या कंपाऊंडचं नाव लिहू शकतो ब्युटॅनॉल, किंवा मोर स्पेसिफिकली वी कॅन राईट हिअर ब्यूट 1-OL. समजते? पण इथे ओल हा सेकंड पोझिशनला होता म्हणून आपल्याला ते लिहिणं गरजेचं आहे, ब्युटान 2-OL. हे झालं अल्कोहोल बद्दल. नेक्स्ट पाहूयात फंक्शनल ग्रुप. See second example. CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3. हा जो फंक्शनल ग्रुप आहे हा आहे कीटोन फंक्शनल ग्रुप. ह्याला आपण IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये सफिक्स म्हणून लिहितो ONE, ओन. आता पहा नंबरिंग आपण ह्या साईडने करणार आहोत, ज्या साईडने जवळ आहे आपला फंक्शनल ग्रुप. 1 2 3 4. 4 कार्बन आहे, देअरफॉर वी कॅन राईट ब्युटान 2-ON. ब्युटान 2-ON. नेक्स्ट एक्झाम्पल करा तुम्ही. कीटोन फंक्शन ग्रुप आहे हा. Yes, can you tell me the name of the compound? हेक्झान. हाँ, हेक्झान 3. हाँ, करेक्ट श्रावणी, बरोबर आहे. हेक्झान 3-ON. See, it is hexan 3-ON. 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर आहे. आता पहा आपल्या कंपाऊंडमध्ये जर अजून एखादा असा फंक्शन ग्रुप असेल की ज्याला आपण प्रेफिक्स म्हणून लिहितो, तर तो फंक्शन ग्रुप कुठला आहे पहा. CH3 CHCl CH2 CH3. असा जर कंपाऊंड असेल तर तुम्हाला माहिती आहे नंबरिंग ह्या साईडने स्टार्ट करणार आहोत. 1 2 3 4. ह्या कंपाऊंडचं नाव कुणाला सांगता येईल का? क्लोरीन. क्लोरीन. सेकंड पोझिशनला क्लोरीन प्रेझेंट आहे, त्याला प्रेफिक्स म्हणून म्हणतात 2-क्लोरो.
2 क्लोरो पॅरेंट इज ब्युटेन, असं ह्याचं नाव येईल. अजून एक कंपाऊंड करूयात असा. सांगा बरं नाव. 3-chloro इज इट क्लोरो? pentane. इज इट क्लोरो? 3 bromo pent व्हेरी गुड. 3 bromo pent हां करेक्ट. 3 ब्रोमो पेंटेन. आता सेम कंपाऊंडमध्ये जर अशासारखे 2 फंक्शन ग्रुप असतील तर काय करूयात पहा. CH Br CH3, ह्याचं नाव काय येईल? Three and 4, sorry, 2 and 3, bromo डायब्रो butane. डायब्रोमो ब्युटेन. ठीक आहे, बरोबर आहे. एक पुढचा फंक्शनल ग्रुप समजा मी दिला तुम्हाला, CH3CH NH2 CH2 CH2 CH3. बट ऑब्वियसली नंबर ह्या साईडने करणार आहोत. 1 2 3 4 and 5. सो हिअर हा जो आहे हा अमाइन फंक्शन ग्रुप आहे, म्हणून ह्याला म्हणतात 2 अमाइनो. हां, पॅरेंट किती कार्बनचा आहे? 5 and देअरफॉर इट इज pentane. pentane. पेंटेन. बरोबर. हे झाले सगळे स्ट्रेट चेन मधले कंपाऊंडचे नॉमेनक्लेचर विथ इट्स सम फंक्शन ग्रुप. ओके, आता पुढे आपण समजा नॉमेनक्लेचर पाहिले सायक्लिक कंपाऊंड्सचे. जर सायकलमध्ये कंपाऊंड असेल तर त्याला कसं नॉमेनक्लेट करूयात पहा. फॉर एक्झाम्पल, जर मोनो सबस्टिट्यूटेड असेल तर त्याला आपण इझिली नॉमेनक्लेट करतो. दॅट इज इट इज ब्रोमोबेन्झिन. बरोबर. मोनो सबस्टिट्यूशन म्हणजे एकच सबस्टिट्यूशन आहे त्याच्यावर, म्हणून त्याला इझिली नाव लिहू शकतो आपण ब्रोमोबेन्झिन. किंवा अजून दुसरा कोणताही असेल तरी, लाईक इथे असेल समजा क्लोरीन, इट इज नोन ॲज क्लोरोबेन्झिन. पण जर एकापेक्षा जास्त सबस्टिट्यूशन असतील जर आपल्या बेन्झिनवर, तर त्यांना नॉमेनक्लेट कसं करूयात पहा. अगोदर हा एक कंपाऊंड पाहून घेऊ आपण. हा आहे मिथाइल बेन्झिन. टीचर मला हे समजलं नाही. सी हा बेन्झिन, Methyl benzene. हे समजते का? हा बेन्झिन आहे. बेन्झिन माहिती आहे, हो. बेन्झिन रिंग माहिती आहे. बेन्झिनवर फक्त ब्रोमिन लावलंय म्हणून त्याला म्हटलंय ब्रोमोबेन्झिन. बेन्झिनवर फक्त क्लोरीन लावलंय म्हणून त्याला म्हटलंय क्लोरोबेन्झिन. बेन्झिनवर इथे मिथाइल ग्रुप अटॅच केला म्हणून त्याला म्हटलं आपण मिथाइल बेन्झिन. बरोबर. मिथाइल बेन्झिनचं एक कॉमन नाव आहे. त्याला मिथाइल बेन्झिनला कॉमनली म्हणतात टॉल्यून. ह्याचं कॉमन नाव आहे टॉल्यून. ओके, ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता पहा, डाय सबस्टिट्यूशन जर असेल म्हणजे ह्या प्रकारे, जर एखाद्या रिंगवर 2 प्रकारचे सबस्टिट्यूशन असेल, लाईक दिस CH3 आणि इथे असेल समजा क्लोरीन, तर नाव कसं द्यायचं पहा. नंबरिंग करायचं. नंबरिंग ऑलवेज अशा टाईपने करायचं की दोन्ही सबस्टिट्यूशनला लोवेस्ट नंबर यायला पाहिजे. मग नंबरिंग मी ह्या वेने करू शकते 1 2 3 4 5 आणि 6. तर माझ्या सबस्टिट्यूएंटला कोणता नंबर आला इथे? 1 आणि 3. बरोबर. पण जर नंबरिंग मी उलट्या साईडने गेले म्हणजे लाईक दिस 1 2 3 4 5 आणि 6, तर माझ्या सबस्टिट्यूएंटला कोणता नंबर येईल? 1 आणि 5. तर लोवेस्ट लोकंट रूलनुसार कोणता सबस्टिट्यूशनचं नंबरिंग बरोबर असेल? पहिला 1 आणि 3 हे ना, लोवेस्ट नंबर यायला पाहिजे आपल्या सबस्टिट्यूएंटला. सो दॅट इज द करेक्ट. मग ह्याचं नाव काय येईल? आता 2 सबस्टिट्यूएंट तिथे, एक आहे क्लोरीन आणि एक आहे मिथाइल.
अल्फाबेटिकली कोण अगोदर येईल ते सांगा मला. क्लोरीन येईल की मिथाईल येईल? मिथाइल. अल्फाबेटिकली क्लोरीन. क्लोरीन अगोदर येईल. एबीसीडीने कोण अगोदर येईल? क्लोरीन अगोदर येईल ना. सर आपण आता क्लोरीन कोणत्या सीटवर बसलाय, किती पोझिशनवर बसलाय? तिसऱ्या. सो वी कॅन राईट हिअर 3 क्लोरो 1 मिथाइल बेन्झीन. समजतंय? तिसऱ्या पोझिशनला क्लोरो, फर्स्ट पोझिशनवर मिथाइल आणि दिस इज अ बेन्झीन. 3 क्लोरो 1 मिथाइल बेन्झीन. CH3 NO2. NO2 म्हणजे नायट्रो ग्रुप. ह्याचं नाव सांगा बरं. येईल का? ह्याचं नाव असं येईल. हा जो मिथाइल बेन्झीन आहे ह्याला टॉल्यून देखील म्हणतो आपण. मग ह्याचं नाव असेल, अगोदर आता नंबरिंग करूयात. 1 2 3 4 5 आणि 6. कुठूनही गेलो तरी नंबरिंग 1 4च येणार आहे आपल्या सबस्टिट्यूएंटला. सो वी कॅन नंबर फ्रॉम बाय दिस वे. मला सांगा अगोदर अल्फाबेटिकली मिथाइल आधी येईल की नायट्रो? मिथाइल अगोदर येईल. सो 1 मिथाइल 4 नायट्रो बेन्झीन. ह्याचं नाव झालं. ओके. एनी डाऊट इन दिस? आलंय का लक्षात? Yes. ओके. हा जो असतो हा फिनॉल आहे, बरोबर? हे तुम्हाला माहिती आहे. दिस इज अ फिनॉल. आपण हा फंक्शन रूप पाहिलेला आहे. आता फिनॉलवर समजा मी इथे टाकला नायट्रो नायट्रो नायट्रो. हां, तर ह्याचं नाव काय येईल पहा. नंबरिंग करूयात. कोणत्याही साईडने गेलात तर नंबरिंग सेम येईल. 1 2 3 4 5 आणि 6. आता कोणत्या कोणत्या पोझिशनला नायट्रो आहे पहा, चेक करा. दॅट इज 2 4 6. किती नायट्रो ग्रुप आहेत? 3. देअरफॉर ट्राय नायट्रो फिनॉल. आता इथे फिनॉल का लिहिला मी? कारण का हा जो युनिट आहे ह्याचं नाव आहे, कॉमन नेम ऑफ दिस युनिट इज फिनॉल. ह्याला फिनॉल म्हणतात, म्हणून मी तिथे लिहिला फिनॉल. येते लक्षात? Yes, any doubt in this? Yes, Sakshi, No. श्रेयांश आणि सिद्धी. एनी डाऊट? ठीक आहे. मी कन्सिडर करेल की काही डाऊट नाही आहे तुम्हाला. आपण आज सगळे नॉमेनक्लेचरबद्दल शिकलो. आता नेक्स्ट लेक्चरला आपण थोडंसं बॉन्ड कसा फॉर्म होतो, बॉन्ड तुटतो कसा, हे सगळं इन्फॉर्मेशन नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. तुम्हाला काही डाऊट नाही असं मी कन्सिडर करून कॅन वी स्टॉप?